भिवंडी तालुक्यातल्या सरवली एमआयडीसी इथं डायपर बनवणाऱ्या एका कारखान्याला भीषण आग लागली। सदाशिव हायजीन असं या कंपनीचं नाव आहे। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिल वर्मा यांनी। भिवंडी तालुक्यातील सरवली एमआयडीसी या परिसरामध्ये भीषण अशी आग लागलेली आपण या ठिकाणी पाहू शकतो। संपूर्ण इमारत जी आहे ती या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली आहे। 3 मजली इमारत ही आहे आणि ही तिन्ही मजली इमारत जी आहे आगीच्या भक्ष्यस्थानी आहे। आगीचे जे रौद्र रूप आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो। आगीला विझवण्यासाठी आपण या प्रयत्न जे आहेत या ठिकाणी करण्यात येत आहे। मात्र आपण बघू शकतो आग इतकी भीषण आहे की संपूर्ण इमारत जी आहे ती या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली आहे। तर दुसरीकडे आपण बघितलं तर या इमारतीमध्ये डायपर बनवण्याचं काम या ठिकाणी कंपनीकडून सुरू होतं। सदाशिव हायजीन प्रायव्हेट लिमिटेड असं या कंपनीचं नाव आहे आणि भीषण अशी आग जी आहे या ठिकाणी लागलेली आहे। दुसरीकडे आपण जर बघितलं तर या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली असेल, ठाणे असेल येथील गाड्या ज्या आहेत या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। मात्र आगीवरती नियंत्रण मिळवणं अजूनही काही शक्य झालेलं नाही आहे। विशेष तर आपण बघितलं तर ही पूर्ण इमारत जी आहे यामध्ये डायपर मोठ्या प्रमाणात होते आणि त्यांच्या मशिनरीज होत्या। विशेषतः आपण जर बघितलं तर संपूर्ण इमारत जी आहे या ठिकाणी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलेली आहे। मात्र या आगीचे धूर जे आहेत ते लांबवरपर्यंत पाहता येत आहेत। दुसरीकडे आपण बघितलं या आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान जे आहेत या ठिकाणी सरतीनं प्रयत्न करताना दिसत आहेत। मात्र अजून या आगीवरती नियंत्रण मिळवण्यात आलेलं नाही आहे। अजूनही किती वेळ लागू शकते हे अजून सांगता येत नाही। विशेषतः या आगीचं कारण अजूनपर्यंत समजू शकलेलं, मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्याचा सरतीचा प्रयत्न या ठिकाणी जवानांकडून सुरू आहे। अनिल वर्मा, एबीपी माझा, भिवंडी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।